आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन सर्कल यातील न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. अ सर्क्युलर डिस्क हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स एनी टेंजंट इज म्हणजेच काय, एक सर्क्युलर डिस्क दिलेलं आहे, त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी टेंजंट म्हणजे त्या सर्क्युलर डिस्कला कुठेतरी एक टेंजंट आहे, कुठे असू शकतो, त्या टेंजंटची मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिली आहे 6.283 इंटू 10⁵ mm⁴ आणि कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय, डायमीटर ऑफ द डिस्क. तर सर्वप्रथम आपण काय करूया, एक सर्कल ड्रॉ करूया, सर्क्युलर डिस्क ड्रॉ करूया. या सर्क्युलर डिस्कचा हा काय असणार आहे, सेंट्रॉइड असणार आहे. त्या सर्क्युलर डिस्कचा डायमीटर काय आहे, डी आहे. तो आपल्याला दिलेला नाही, काय करायला सांगितलंय, तो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. डी फाइंड आउट करायचं. कुठेही एक टेंजंट, त्या टेंजंटची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला दिलाय. इथे टेंजंट काढू शकतो, इथे टेंजंट काढू शकतो. इथं आपण काय करूया, इथं टेंजंट काढूया. इथं किती दिले आपल्याला, टेंजंट आय टेंजंट इज इक्वल्स टू 6.283 इंटू 10⁵ mm⁴ दिलेला आहे. तर चला आपण काय करूया, फाइंड आउट करण्याचा ट्राय करूया. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सर्क्युलर टेंजंट आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, आय टेंजंट इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय असतो, 5πd⁴ डिवायडेड बाय 64. 5π डिवायडेड बाय 64 काय करतो, 5 हा पाय येलो कलर मध्ये असल्यामुळे शिफ्ट बटन प्रेस करून EXP दाबतो. 5π डिवायडेड बाय 64 सॉल्व केल्यानंतर किती येतं, 0.245d⁴. आय टेंजंटची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, किती दिली आहे, तो 6.283 इंटू 10⁵. आता 0.245d⁴ ला काय इकडं इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार, म्हणून काय d⁴ इथंच ठेवूया एका साईडला. हे इथं काय आहे, इंटू आहे, इकडे आल्यानंतर याला काय होणार, डिवाइड होणार, म्हणून 6.283 इंटू 10⁵ डिवायडेड बाय 0.245. d⁴ किती येणार मग आपलं, ब्रॅकेटमध्ये ठेवूया 6.283 इंटू 10⁵ ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 0.0 नाही लिहिलं तर चालतं, डायरेक्ट पॉईंट दिलं तर चालतंय, 245. काहीतरी आन्सर आलं, किती आलं आपलं, ENG फ्रेश करूया, 2.564 इंटू 10⁶. म्हणजेच काय, d⁴ इज इक्वल टू 2.564 इंटू 10⁶. जर आपल्याला डी पाहिजे असेल तर याचा काय करावं लागेल, फोर्थ रूट घ्यावा लागेल. फोर्थ रूट ऑफ या आन्सरचा काय करावं लागेल, आपल्याला घ्यावा लागेल. तो कसा घ्यायचा, एकदा व्यवस्थित लक्ष द्या. फोर्थ किती रूट घ्यायचा आपल्याला, फोर्थ रूट घ्यायचा आहे. फोर्थ रूट साठी काय असते बघा, इथं बघा, हे अंडर रूटचं कुठं आहे, हे अंडर रूट साठी ते केलं असतं 2, क्यूब रूट साठी असतं 3. आपल्याला किती काढायचं आहे, फोर्थ रूट, म्हणजेच काय करायचं, 4 प्रेस करायचं. हा सिंबल कशामध्ये, येलो कलर मध्ये, म्हणून काय करायचं, शिफ्ट हा सिंबल दाबायचा आणि त्यानंतर आन्सर दोन व्हॅल्यू असल्यामुळे काय करूया आपण, ब्रॅकेट मध्ये ठेवूया, 2.564 इंटू 10⁶. हे काय आलं आपलं आन्सर, आलं किती आलं, 40.0156. नुसतं आपण 40 लिहिलं तरी आन्सर काय येते आपलं, बरोबर येते. मॅक्झिमम आपण डायमीटर कसं असंच राऊंड फिगर मध्ये असते, 40, 30, 25, म्हणून ही पुढचं न लिहिता काय करूया, 40 mm आन्सर लिहूया. जर अंडर रूट घ्यायचं असेल तर हे बटन आपण प्रेस करू शकतो. जर क्यूब रूट घ्यायचं असेल तर इथं आहे बघा, क्यूब रूट साठी येलो कलर मध्ये, म्हणून काय करायचं, शिफ्ट हे दाबायचं, क्यूब रूट घेऊ शकतो. फोर्थ रूट, फिफ्थ रूट, सिक्स्थ रूट
असं जर जास्त रूट घ्यायचं असेल तर काय करायचं, हे बटन प्रेस करायचं, शिफ्ट हे. म्हणजेच काय, आता सपोज 5th रूट घ्यायचं आहे तर 5 आणि हे बटन प्रेस करायचं, जे काय व्हॅल्यूज आपल्याला 5th रूट करायचं आहे ते आन्सर. याच आपण स्क्वेअर रूट सुद्धा या बटनाने काढू शकतो, क्यूब रूट सुद्धा या बटनाने काढू शकतो. नसेल तर डायरेक्ट स्क्वेअर रूट, क्यूब रूट या बटनाने काढू शकतो. जर आता याच बटनाने जर स्क्वेअर रूट काढायचं असेल तर काय करायचं, 2 आणि शिफ्ट हे. आता 4चा अंडर रूट किती असते, 2 येतं, बघूया, आलं 2. आता 3rd रूट बघूया, क्यूब रूट. क्यूब रूट परत यानेच काढूया. 8चं क्यूब रूट काय असतं, 2. बघूया येते का, 2. म्हणजे हे बटन आहे ते अंडर रूट, हे येलो शिफ्ट येलो आहे तो क्यूब रूट, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त 4th रूट, 5th रूट, 6th असे काही जास्त काढायचे असले तर काय करायचं, हे बटन प्रेस करायचं. याच बटनाने आपल्याला अंडर रूट सुद्धा काढता येते, क्यूब रूट सुद्धा काढता येते. एकदा व्यवस्थित बघून घ्या कशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता आपण काय केलं, डायरेक्ट फॉर्म्युल्याने आपण काय केलं, डायमीटर काढला. आता काय करूया, पॅरलल ऍक्सिस थेरम आपण ट्राय करूया. पॅरलल ऍक्सिस थेरम कसा असतो, आय टेंजेंट इज इक्वल टू आय एक्स एक्स घ्यायचा का आय वाय वाय घ्यायचा, तर हा सेंट्रॉइड कुठं आहे, हा एक्स एक्स वाय वाय, हा इथं आपण घेतलाय टेंजंट. कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे, एक्स एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, म्हणून काय करूया आपण, आय एक्स एक्स प्लस एरिया कोणत्या ऍक्सिसला, सेम. आता यातील आणि यातील डिस्टन्स कसं आहे, उभं आहे, उभं कोणत्या ऍक्सिसला आपण म्हणतो, वाय ऍक्सिसला, म्हणून काय होणार, वाय स्क्वेअर. आय एक्स एक्स साठी फॉर्म्युला काय असतो रे आपला, सर्कलचा आय एक्स एक्स आपण कसा काढतो, पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64. एरिया कसा काढतो, पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. वाय डिस्टन्स कसं असणार आहे, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स टोटल, जर का इथून ते इथपर्यंत कॅपिटल डी असेल तर निम्म किती असणार आहे, डी बाय 2. व्हॅल्यू पुट करूया, काय होणार, आय टेंजेंट इज इक्वल टू पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64 प्लस एरिया काय असतो, पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू डी बाय वाय, डी बाय 2 चा स्क्वेअर. सॉल्व करूया, हा ॲज इट इज टू पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64 प्लस हे सुद्धा ॲज इट इज टू, हे आपण पुढे पुढे सोडवत गेलं ना, आन्सर आपले हेच येणार आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला सुद्धा वापरू शकतो. जर स्पेशली आपल्याला विचारलं की पॅरलल ऍक्सिस थेरम वापरा, तर हे या मेथडने सोडवत जायचं, परंतु हे पुढे 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 सोडत गेल्यानंतर हेच येणार आहे. बघूया आपण, पुन्हा काय होणार, डी चा स्क्वेअर, डी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 4, म्हणजेच काय होणार, हे ॲज इट इज लिहूया, पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64 प्लस हा डी स्क्वेअर डी रेस टू 4 पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 4 4 जा 16. कॉमन 64 काढण्यासाठी काय करावं लागेल, याला 4 न इंटू करावं लागेल, 16 4 जा 64, म्हणजे 64 कॉमन काढण्यासाठी याला आपण इंटू 4 करायचं, याला इंटू 4 केलं म्हणून वरती सुद्धा इंटू 4 करायचं, म्हणजे काय होणार, पाय डी रेस टू 4 प्लस 4 पाय डी रेस टू 4. हे पाय डी स्क्वेअर 4 टाइम्स आणि हे एकदा, म्हणजे 4 आणि 1 किती झालं, 5, 5 पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64. आलं का रे, सेम आपला फॉर्म्युला आला का, 5 पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64. आपल्याला आय टेंजेंट व्हॅल्यू दिली आहे, किती आहे ती, 6.283 इंटू 10 टू द पॉवर 5 इज इक्वल्स टू 5 पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64. हे 64 काय आहे, इकडं डिवाइड आहे, इकडं आल्यानंतर काय होणार, इंटू होणार, म्हणजेच काय 64 इंटू 6.283 इंटू 10 टू द पॉवर 5. हे डी रेस टू 4 ला 5 पाय काय इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार, डिवाइड बाय 5 पाय इज इक्वल्स टू डी रेस टू 4. व्हॅल्यू फाइंड आउट करूया, किती ते बघा, 64 इंटू ब्रॅकेटमध्ये हे टाकतो, 6.283 इंटू 10 टू द पॉवर 5 इज इक्वल्स टू काय तर व्हॅल्यू आली आन्सरमध्ये सेव्ह आहे, डिवायडेड बाय
आन्सरमध्ये सेव्ह असल्यामुळे आन्सर ही व्हॅल्यू काय झाली, आन्सर झाली डिवायडेड बाय 5 पाय. 5 पाय काय आहे इथं येलो कलरमध्ये, शिफ्ट पाय दाबल्यानंतर आली, इथे आली आपलं काहीतरी व्हॅल्यू आली, मोठी असल्यामुळे मी काय करतो त्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करतो. इथे आली 2.559. 559 म्हणजे डायरेक्ट आपण 6 झिरो लिहू शकतो. 6 झिरोज लिहू आपण. 6 झिरो इंटू 10⁶. आता डी रेस टू 4 आहे, म्हणजेच काय करावं लागेल, जर डी घ्यायचं असेल तर याचं फोर्थ रूट आपल्याला काय करावं लागेल, घ्यावं लागेल. फोर्थ रूट कसं घेणार आपण, 4 रूट इथलं येलो कलर शिफ्टला असतं, शिफ्ट येलो, मग काय येणार, पहिल्यांदा 4 दाबलं, रूट घेण्यासाठी हे बटन प्रेस केलं, शिफ्ट प्लस हे ब्रॅकेटमध्ये लिहूया 2.560 नाही लिहिलं तर चालतंय, इंटू 10⁶. ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं आन्सर आपलं, 40. देअरफॉर डी इज इक्वल्स टू 40 mm. म्हणजेच काय रे, दोन्ही मेथडने काय झालं, आपला आन्सर सेम आहे. दोन्ही मेथडने म्हणण्यापेक्षा एकच मेथड आहे, फक्त पॅरलल ऍक्सिस सॉल्व्ह करत करत गेल्यानंतर हेच आन्सर येते आपलं 5 पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64. आणि तिथून आपण काय करतोय, डायरेक्ट मेथड सॉल्व्ह करतोय. व्यवस्थित लक्षात ठेवा, फार सोप्या गोष्टी असतात त्या. दोन्ही मेथडने आपला आन्सर किती आहे, 40 mm 40 mm. डायरेक्ट फॉर्म्युलाने आपण आन्सर काढू शकतो. जर पॅरलल ऍक्सिस वापरला तर त्या मेथडने आपण हे सॉल्व्ह करायचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त या गोष्टी शेअर करत चला आपल्या मित्रांसोबत, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. आणि अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. थँक्यू.